जर गुरुकृपा मिळाली तर आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलू शकतो. पाप, ताप, संताप नष्ट होऊ शकतात आणि एका क्षणात माणूस परमज्ञानाच्या मार्गावर जाऊ शकतो. आज आपण ऐकणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथातील अध्याय 2, जिथे गुरुमहिमा, दत्तावताराचे गुण, ब्रह्मांडाचे रहस्य आणि भक्ताच्या जीवनातील चमत्कार उलगडतात. हा अध्याय फक्त ऐकायचा नाही, हा अनुभव घेण्याचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेली गुरुकृपेची गोष्ट तुमचे मन आणि जीवन दोन्ही बदलू शकते. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाच्या सिरीजमधील आजचा अध्याय आहे 3. पाहूयात आपण अध्याय 3. शंकर भट्ट, पळणी स्वामींची भेट, कुरवपूर दर्शन, श्रीपाद श्रीवल्लभ स्मरण महिमा. शुभमस्तु, निर्विघ्नमस्तु. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेमुळे मी विचित्रपुरातून सही सलामत बाहेर पडलो. कधी एकदा चिदंबरमला पोहोचतो आणि परमेश्वरांचे दर्शन घेतो अशी ओढ मला लागली होती. 3 दिवसांचा सुखकर प्रवास झाला. जेवण खाणं मिळण्यात सुद्धा काहीच अडचण आली नाही. 4थ्या दिवशी अग्रहापूर गावात पोहोचलो. एका ब्राह्मणाच्या घरासमोर थांबलो आणि भिक्षा मागितली. भिक्षा मिळणार नाही, पुढे जा बघू. घरातूनच गृहिणीचे उत्तर आले. थोड्याच वेळात घराचा यजमान बाहेर आला. तो मला उद्देशून बोलायला लागला. महाराज, अतिथी अभ्यंगताची सेवा करण्यासाठी मी आलेलो नाही. माझी बायको महाभांडखोर आहे. आत्ताच तिने एक मडके माझ्या डोक्यावर फोडून मारले. ते फुटले. आता मी नवीन मडके आणून दिले नाही तर मला घरी जेवण मिळणार नाही. मला मिळालेले सर्व पैसे मी तिच्याकडे देत असल्यामुळे माझ्याकडे काहीच शिल्लक राहत नाही. नवीन मडके आणण्यासाठी आता काम करायला पाहिजे किंवा कर्ज तरी घ्यायला पाहिजे. मला कोणीही कर्ज देत नाही. आता मी सुद्धा तुझ्या बरोबर येतो. या गावात ब्राह्मणांची पुष्कळ घरे आहेत. जेवणाबरोबरच दक्षिणा सुद्धा मिळते. मी त्या ब्राह्मणाबरोबरच चालू लागलो. द्रव्य देणे दूरच राहिले. त्या दिवशी आम्हाला कुणी 2 घास खायला सुद्धा घातले नाही. हे पाहून माझ्या बरोबर आलेला ब्राह्मण मला म्हणाला, मी फार दुर्दैवी आहे. तुझ्या बरोबर मी आल्यामुळे तुला सुद्धा काही मिळाले नाही, असे म्हणून त्याने खेद व्यक्त केला. यावर मी म्हणालो, गड्या, समस्त प्राणी मात्राला आहार पुरवायला श्री दत्तप्रभू समर्थ आहेत. या कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने ते कुरवपूरमध्ये अवतरले आहेत. त्यांच्या दर्शनासाठीच मी निघालो आहे. त्यांचे नामस्मरण करत आपण त्या झाडाखाली बसूया. त्यानंतर दत्तप्रभूंची इच्छा असेल तसेच घडेल. या माझ्या सूचनेला नकार न देता तो ब्राह्मण गप्प राहिला. पोटात भुकेची आग भडकली होती. व्याकुळ होऊन क्षीण स्वरात श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत आम्ही बसलो होतो. थोड्याच वेळात विचित्रपूरचा राजपुरोहित आमच्याकडे आला. मूक राजकुमाराला वाचा आली आहे. तुम्ही कोठेही असलात तरी तात्काळ बोलावून आणण्याची आज्ञा राजाने दिली आहे. आपण ताबडतोब आमच्या बरोबर चला. अन्नाविना झालेली आमची केविलवाणी अवस्था त्यांच्यापासून लपवीत मी त्यांना सांगितले, मी एकटाच येणार नाही. माझ्याबरोबर असलेल्या त्या ब्राह्मणाला बरोबर घेतले तरच मी येईन. माझे म्हणणे राजपुरोहिताने कबूल केले आणि आम्हा दोघांना घोड्यावर बसवून आदरपूर्वक राजवाड्याकडे नेले. तेथे असलेले सर्वजण अवाक होऊन पाहत होते. आम्ही राजदरबारात गेल्याबरोबर राजाने आदराने आमचे स्वागत केले. राजा म्हणाला, हे महात्म्यांनो, तुम्ही महापंडित आहात हे माहीत होऊन सुद्धा तुमचा आदर सत्कार न करता तुम्हाला रिकाम्या हाताने निरोप दिला. तुम्ही गेल्यानंतर थोड्याच वेळात युवराज बेशुद्ध झाले. त्यांच्यावर औषधोपचार केल्यानंतर बऱ्याच वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा, श्री दत्त देवा दिगंबरा या मंत्राचा जप सुरू केला. युवराजाने सांगितले की त्यांना एका अत्यंत सुंदर देहधारी अशा 16 वर्षाच्या योग्याने दर्शन दिले आणि कपाळावर विभूती लावली. युवराजाला दिसलेले ते यती कोण? ते कोठे आहेत? हे दत्तप्रभू आणि या योगी राजांमध्ये काय संबंध आहे? कृपा करून आम्हाला हे सविस्तरपणे सांगावे. यावर मी म्हणालो, श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा मी पामर काय वर्णन करणार? ते साक्षात दत्तगुरूंचाच अवतार आहेत. श्रीकृष्णाच्या अवताराप्रमाणेच
दत्तगुरूंचा हा अवतार अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांच्याबद्दल मला सुद्धा फार थोडी माहिती आहे आणि त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरवपूरला निघालो आहे. मार्गावर येणाऱ्या पुण्यक्षेत्रांचे आणि पुण्यपुरुषांचे दर्शन घेत मी चाललो आहे. विचित्रपूरचे पंडित सुद्धा या विचित्र घटनेने आश्चर्यचकित झाले. त्यांनी फक्त मंगल दीक्षा घेतल्यामुळे राजाला सद्बुद्धी आली. राजाच्या विचित्र जाचातून सुटका झाली. राजकुमाराला वाचा आली. हे सर्व श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने झाल्यामुळे श्रीपाद श्री वल्लभांवर त्यांची भक्ती दृढ झाली. सुवर्ण मुद्रा देऊन राजाने माझा सत्कार केला. सद्गुरू म्हणाले, फार काळानंतर आम्हाला ज्ञानोदय झाला. शैवांना दूषणे देत राहिल्यामुळे आमच्या पापाची गाठोडी वाढत जाण्याशिवाय दुसरे काहीच झाले नाही हे आम्हाला समजले. देवाला दूषणे दिल्याचे प्रतिफल म्हणून आम्हाला कष्ट सहन करावे लागले. कळत न कळत आम्ही माधव नंबूद्रीकडून मंडल दीक्षा घेतली. तुमच्या उपकाराबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वांचा निरोप घेऊन आम्ही निघालो तेव्हा माधव नंबूद्री नावाचा तो ब्राह्मण सुद्धा आमच्या बरोबर आला. त्याला घेऊन आम्ही अग्रहापूरला आलो. राजाने मला दिलेल्या सुवर्ण मुद्रा अग्रहापूरच्या ब्राह्मणाला दिल्या. मी सुवर्ण मुद्रा दिलेल्या पाहून त्या ब्राह्मणाच्या भांडखोर पत्नीने आम्हा सर्वांना जेवू घातले. नंतर हळूहळू तिच्या विचारात आणि वर्तनात बदल होऊन ती श्रीपाद श्री वल्लभांची भक्त झाली. माधव नंबूद्रीला बरोबर घेऊन मी चिदंबरमकडे प्रयाण केले. मल्याळी ब्राह्मणाला नंबूद्री म्हणतात. आदी शंकराचार्य सुद्धा पूर्वाश्रमी नंबूद्री ब्राह्मणच होते. लहानपणीच माता पित्याचा मृत्यू झाल्यामुळे माधव नंबूद्री अनाथ होता, निरक्षर होता. ब्राह्मणांच्या घरी स्वयंपाक पाणी करून तो आपला उदरनिर्वाह चालवित होता. लहानपणापासूनच त्याची दत्तावर भक्ती जडली होती. श्रीपाद श्री वल्लभांविषयी माहीत झाल्यापासून कधी एकदा त्यांना भेटतो असे माधवला वाटत होते. चिदंबरमला जायच्या वाटेवर एक डोंगर होता आणि तेथील गुहेमध्ये एक वृद्ध सिद्ध पुरुष एकांतवासात राहतात असे समजले. आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांचे नाव पळणी स्वामी होते. आम्ही गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ जाताच त्या वृद्ध तपस्व्याचे शब्द आम्हाला ऐकू आले. माधवा, शंकरा, दोघेही आलात का? हे माझे अहोभाग्यच आहे. आमचा परिचय नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला नावाने हाक मारली. याचा अर्थ ते सिद्ध पुरुषच असले पाहिजेत असे आम्हाला वाटले. पळणी स्वामी पुढे म्हणाले, वस्तांनो, श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेवरून मी लवकरच हा देह त्यागून नवीन देह धारण करणार आहे. माझ्या या देहाचे वय 300 वर्षे आहे. म्हणूनच हा दुर्बल देह त्यागून नवीन यौनभरित देह धारण करून आणखी 300 वर्षेपर्यंत मी जगावे अशी श्रीपाद श्री वल्लभांची आज्ञा आहे. जीवनमुक्त आत्म्यांना जन्म मरणाचे सृष्टीचे नियम लागू होत नसतात. तरीही श्रीपादांनी पुन्हा जन्म घेण्याची आज्ञा केली तर त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. समस्त सृष्टीचे चालकच श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात अवतरले आहेत. उन्नत वलयाच्या सूक्ष्म लोकांमध्ये सतत त्यांचे अवतार प्रकट होत असतात. नवरूप धारण करून येणे हे मात्र अपरूप. त्यांचा योग संपूर्ण अवतार म्हणजे अंशावतार भक्त रक्षणासाठी वेळोवेळी या भूमीवर होतच असतो. वस्ता, शंकरा, तू विचित्रपूरमध्ये कनाद महर्षींच्या कण सिद्धांताबद्दल सांगितलेस, त्याबद्दल थोडे विवेचन करशील काय? असे पळणी स्वामींनी मला विचारले. महाराज, मला क्षमा करा. कनाद ऋषी अथवा कण सिद्धांताबद्दल मला फारसे समजत नाही. मला न कळतच मी ते सर्व बोलून गेलो हे तुम्हाला माहीत नाही असे नाही असे मी उत्तरलो. यावर स्मित हास्य करून पळणी स्वामींनी कण सिद्धांत सांगायला सुरुवात केली. कनाद ऋषींचा कण सिद्धांत. पळणी स्वामी म्हणाले, समस्त सृष्टीच परमाणूंपासून निर्माण झालेली आहे. अतिसूक्ष्म कण असल्यामुळे परमाणूंवर विद्युत निर्माण होते. सूर्याभोवती जसे ग्रह विविध कक्षांमध्ये फिरत असतात त्याचप्रमाणे हे सूक्ष्म कण सुद्धा आपल्या केंद्रबिंदू भोवती महावेगाने फिरत असतात. या सूक्ष्म कणांना सूक्ष्म स्थितीत सुद्धा जीव भरून भावस्पंदने होत असतात. हे सर्व जगत स्पंदनशील असून कोणतीही गोष्ट स्थिर नसते. चंचलता आणि क्षणाक्षणाला बदलत जाणे हाच याचा स्वभाव आहे.
हे स्पंदन म्हणजे दत्तप्रभूंचे सूक्ष्म स्थितीतील चैतन्य असते. प्रत्येक कण अनंत वेळा विभजित करीत गेल्यास तो प्रत्येक कण म्हणजे जवळजवळ शून्यच होईल. अशा अनंत महाशून्यांच्या संयोगाचे फलित म्हणजेच ही चराचर सृष्टी. या पदार्थ सृष्टीपेक्षा भिन्न अशी रिक्त पदार्थ सृष्टी सुद्धा निर्माण झाली. या दोन्ही सृष्टी एकत्र आल्या तर सर्वच नष्ट होते, कारण या दोन्ही सृष्टी एकमेकींच्या विरोधी असतात. पदार्थ आपले गुणानुगुण बदलू शकत नाहीत. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर तिच्यामध्ये चैतन्य निर्माण होते आणि अशी मूर्ती भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यास सक्षम होते. सर्व मंत्र कुंडलिनीमध्येच असतात. त्याचप्रमाणे गायत्री सुद्धा असते. गायत्रीमध्ये त्रिपाद म्हणजे 3 ओळींचा असे सर्वांना वाटते, परंतु गायत्री मंत्राचे 4थे चरण किंवा ओळ परोर जशी सावधोम अशी आहे. हा चतुष्पाद गायत्री मंत्र निर्गुण ब्रह्म सूचित करतो. कुंडलिनी शक्तीच्या 24 तत्वांपासून या जगाची उत्पत्ती झाली आहे. गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षरे आहेत. या संख्येला गोकुलम असे नाव आहे. गो म्हणजे 2 आणि कुलम म्हणजे 4. ब्रह्मस्वरूप हे कोणत्याही बदलाच्या पलीकडचे आहे. त्याला 9 या संख्येने सूचित करतात आणि 8 म्हणजे महामाया स्वरूप संख्या. 2 चौपाती देवलक्ष्मी असे श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या प्रिय भक्तांना म्हणत असत. समस्त जीवांना परब्रह्म हे पती स्वरूप म्हणून त्याला पतिदेव म्हणायचे. 9 संख्या म्हणजे पतिदेव आणि 8 म्हणजे लक्ष्मी. 2, 4, 9, 8 यामध्ये 9चा अर्थ पतिदेव आणि 8चा अर्थ लक्ष्मी घातल्यास 2 चौपाती देवलक्ष्मी असे होते. भिक्षा मागताना सामान्यपणे ओम भगवती भिक्षाम देही असे शब्द उच्चारले जातात, परंतु श्रीपाद मात्र त्याऐवजी 2 चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत. यातून 2, 4, 9 व 8 या संख्यांचा गर्भितार्थ सांगण्याचा प्रयत्न श्रीपाद करीत असत. हा गहन अर्थ फक्त योगाभ्यासी आणि ज्ञानी लोकांनाच समजत असे. चौपस बुद्धीचे लोक हा अर्थ ज्ञानीजनांकडून समजावून घेत, परंतु सामान्य जनांना मात्र उदर भरण्यासाठी 2 चपाती मागत आहेत असे वाटत असे. पिटिकापूरमध्ये प्रकट होण्यापूर्वी म्हणजे 108 वर्षे आधी श्री वल्लभ या प्रदेशात आले होते. त्यावेळी त्यांनी मला अनुग्रहित केले होते. आता कुरवपुरात ज्या रूपात आहेत त्याच रूपात ते इथे आले आहेत. त्यांच्या दिव्य लीलांना अंत कुठे आहे? श्री वल्लभ इथे आले होते तेव्हा मी एक आश्चर्य पाहिले आहे. हिमालयात राहणाऱ्या काही महायोगिनी बद्री केदार महाक्षेत्रात श्री ब्रह्मकमळ वाहून बद्री नारायणाची पूजा केली होती. त्यांना अर्पण केलेले हे ब्रह्मकमळ मी येथे श्रीपादांच्या पायावर पाहिले आहे. हे देशकालाच्या बंधनापलीकडचे आहेत. पळणीस्वामींची ही अमृतवाणी ऐकून मला अवर्णनीय अनुभूती होत होती. मी म्हणालो, महाराज, ब्रह्मकमळ कशाला म्हणतात? ते कुठे मिळते? दत्तगुरूंची पूजा केली तर ते प्रसन्न होतात असे तुमच्या बोलण्यावरून वाटते. कृपा करून माझ्या सर्व शंकांचे निरसन करावे. ब्रह्मकमळाचे स्वरूप मंदहास्य करून श्री पळणीस्वामींनी पुढे सांगायला सुरुवात केली. श्री महाविष्णूंनी सदाशिवाची ब्रह्मकमळाने पूजा केली होती. श्री महाविष्णूच्या नाभीतून हे ब्रह्मकमळ फुलले होते असे सांगितले जाते. श्री दत्ताला ब्रह्मकमळ अर्पण केले तर ऐहिक आणि परमार्थिक ऐश्वर्य लाभते. दिव्य लोकातील ब्रह्मकमळाप्रमाणेच हिमालयात सुद्धा ब्रह्मकमळ असते. हिमालयात सुमारे 12,000 फूट उंचीवर हे वर्षातून फक्त एकदाच फुलते. वसता हे कमळ फक्त रात्रीच्या वेळीच फुलते. विशेष म्हणजे हे फूल फुलताना एक अद्भुत असा सुवास पसरतो. हिमालयात राहणारे साधक आणि महर्षी कित्येक वेळा महिनोन्महिने प्रतीक्षा करतात. शरद ऋतूंपासून वसंत ऋतूपर्यंत हे झाड बर्फात झाकून गेलेले असते. चैत्र महिन्याच्या सुरुवातीला बर्फ वितळल्यानंतर ते दिसते. उन्हाळ्यामध्ये याच्या विकासाची क्रिया होते. अमरनाथमधील आमरेश्वराच्या दर्शनाच्या वेळीच म्हणजेच श्रावण पौर्णिमेच्या रात्रीच पूर्णपणे उमलते. वसता शंकरा साधक महातपस्वी महापुरुष यांनाच फक्त हिमालयातच ही अद्भुत लीला आजही पाहायला मिळते आणि यापुढेही हे घडत राहील. ब्रह्मकमळाच्या नुसत्या दर्शनानेच सर्व पाप नष्ट होते. हे सर्व विघ्न विनाशक आहे
आणि तात्काळ फळ देण्याची अद्भुत शक्ती यामध्ये आहे. योगी, तपस्वी इत्यादींना त्यांच्या मार्गात उन्नती मिळवून देते. याच्या फुलण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ज्यांच्या नशिबात यांच्या दर्शनाचा योग आहे त्यांनाच हे दिसते, नसेल तर अदृश्य होते. वस्ता, शंकरा, मी आता 10 दिवसांपर्यंत दीक्षा तप आचरून समाधी अवस्थेत राहीन. कष्टात असलेले भक्त येऊन माझी समाधी भंग करणार नाहीत याची खबरदारी तू आणि माधवाने सांभाळायची आहे. सर्पदंशाने मृत झालेल्याला कोणी आणले तर त्यांना सांगा की महाराज समाधी अवस्थेमध्ये आहेत. धर्मशास्त्राप्रमाणे मृतदेहाला नदीमध्ये प्रवाहित करावे किंवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे, असे मला समजावले. त्यानंतर बसल्या ठिकाणीच श्री पळणीस्वामींनी समाधी अवस्थेत प्रवेश केला. मी आणि माधव तेथे पहारा करीत बसलो. महाराज समाधीस्थ आहेत, त्यांची समाधी भंग होऊ नये याची काळजी घेऊन त्यांचे दर्शन घ्यावे अशी सूचना आम्ही भक्तांना करीत होतो. काही भक्त जेवणासाठी धान्य व इतर वस्तू आणून देत असत. माधव स्वयंपाक करायचा आणि मी त्याला मदत करीत असे. आम्ही कोठेही जात नव्हतो. एकदा माधव स्वयंपाक करण्यासाठी नारळाच्या फांद्या आणायला गेला असताना त्या खाली बसलेल्या सापाने त्याला चावा घेतला. माधवाला जागीच मृत्यू आला. त्या बाजूने जाणाऱ्या प्रवाशांनी माधवाचा देह उचलून आणला. पळणीस्वामींच्या आज्ञेप्रमाणे माधवाचा देह पुरून ठेवण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी खड्डा खणण्यास मदत केली. माधवाने निष्कपट मन, निर्मळ भक्ती, श्रीपाद वल्लभांवरती अचल विश्वास यांची मला सारखी आठवण येत होती. दुःखाने मला रडू आवरले नाही. मी हुंदके देऊन रडलो. हे सर्व विधिलिखितच होते. त्यासमोर कोणाचाच इलाज चालला नाही असे स्वतःचे समाधान करून घेऊन मी दुःख आवरले. एकदा 18 वर्षाच्या युवकाचा मृतदेह त्याच्या नातलगांनी शोकावेगाने अश्रू गाळत उचलून आणला होता. सर्पदंशानेच त्याचा सुद्धा मृत्यू झाला होता. पळणीस्वामी योग समाधीत आहेत आणि प्रेताला पुरून ठेवण्याची आज्ञा त्यांनी केली आहे असे मी त्या नातलगाला सांगितले. माझा स्नेही माधव याचा सुद्धा सर्पदंशानेच कसा मृत्यू झाला आणि त्याला सुद्धा श्री पळणीस्वामींच्या आज्ञेवरून कसे पुरून ठेवण्यात आले आहे याची सर्व हकीकत तेथे असलेल्या इतर भक्तांनी त्या नातलगांना सांगितली. दुसरा काहीच मार्ग नसल्यामुळे क्रियाकर्म बाजूला ठेवून त्यांनी या युवकाचे प्रेत पुरले. दररोज 3-4 भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असत आणि समाधी स्थितीतील स्वामींना नमस्कार करून जात असत. असेच 10 दिवस गेले. 11व्या दिवशी श्री पळणीस्वामींच्या शरीरात चैतन्य जाणवू लागले. ब्राह्ममुहूर्तावर श्री स्वामींनी डोळे उघडून माधवा अशी हाक मारली. मी रडत रडत घडलेली गोष्ट सांगितली. स्वामींनी मला धीर दिला आणि योगदृष्टीने माझ्याकडे पाहिले. माझ्या पाठीच्या मणक्यामध्ये असह्य अशा वेदना झाल्या. त्यानंतर स्वामींनी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पुन्हा एकदा पाहिले. त्याच क्षणी माझ्या सर्व वेदना नाहीशा होऊन मला बरे वाटले. पळणीस्वामी मला म्हणाले, बसता श्रीपाद वल्लभांचे प्रत्यक्ष दर्शन मानवाला त्यांच्या भौतिक देहामध्ये असताना होत नाही. म्हणूनच माधवाला सूक्ष्म शरीर रूपाने श्री वल्लभांनी कुरवपूरमध्ये बोलावले आहे. त्यांचे सूक्ष्म शरीर आज 10 दिवसांपर्यंत श्री वल्लभांच्या जवळ कुरवपुरातच होते. श्री वल्लभ प्रत्येकाची इच्छा पुरवितात, परंतु असे करण्याची त्यांची पद्धत मात्र अतिशय अकल्पित असते. त्यांची लीला अगाध आहे. काल, कर्म आणि कारण ही रहस्यमय असून कोणाला समजू शकत नाही. ते फक्त श्रीपादांनाच माहीत असते. श्रीपादांनी माधवाला आपले प्रत्यक्ष दर्शन घडविण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. आता माधवाला पूर्वस्थितीत आणण्याची जबाबदारी सुद्धा पूर्ण करूया असे पळणीस्वामी म्हणाले. माधवाला काय होणार अशी जी चिंता मला लागली होती ती स्वामींच्या उद्गाराने क्षणात नाहीशी झाली. माधव सजीव होणार होता. मला तरी आणखी काय हवे होते. आम्ही माधवाला पुरलेल्या ठिकाणी आलो. माधवाचे शव बाहेर काढण्यामध्ये मला आणखी दोघांनी मदत केली. पळणीस्वामींनी आम्हाला सांगितले की तुम्ही आता दक्षिण दिशेला ताल वृक्षांच्या जवळ जाऊन माझा एक आदेश जोराने उच्चारावा. आदेश असा होता की माधवाला चावलेल्या नागराजा श्रीपाद वल्लभांनी तुला आज्ञा केली आहे की
तू पळणीस्वामींजवळ लगेच ये. त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही केले. श्री पळणीस्वामींनी आपल्या कौपिनामधून दोऱ्याचे 4 तुकडे काढले आणि ते प्रेताच्या 4ही बाजूला ठेवले. काही वेळानंतर ते सर्व तुकडे वर उडाले. झुंजावताच्या आवाजासारखा जोरदार ध्वनी करीत ते दोरे 4ही दिशांना उडून गेले. थोड्याच वेळात जोरजोरात फुसकरत एक सर्प उत्तरेकडून येताना दिसला. असह्य वेदना झाल्याप्रमाणे तो तडफडत आवाज करीत होता. पळणीस्वामींनी प्रेताजवळ ठेवलेले ते दोऱ्याचे 4 तुकडे त्या सर्पाच्या डोक्यावर रुतून बसले होते. माधवाच्या आणि युवकाच्या शरीरातील विष काढून परत घेण्याची आज्ञा पळणीस्वामींनी त्या सर्पाला केली. ज्या ठिकाणी चावा घेतला होता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आपले दात रोवून सर्पाने माधवाच्या शरीरातील विष काढून घेतले. त्यानंतर पळणीस्वामी श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण करून त्या सर्पावर मंत्रप्रयोग केला. तेव्हा सर्पाने पळणीस्वामींचा चरण स्पर्श केला आणि त्यांना 30 प्रदक्षिणा घालून शांतपणे निघून गेला. दत्तभक्तांना जेवण घातल्याने मिळणारे फळ. पळणीस्वामी आम्हाला सांगू लागले, हा सर्प म्हणजे पूर्वजन्मीची एक स्त्री आहे. मृत्यूनंतर तिला यमलोकात नेण्यात आले. तेथे यमाने तिला विचारले की तिला आपल्या पुण्याचे फळ आधी भोगायचे आहे की पापाचे. तिने अनेक पापे केली होती, परंतु एक पुण्य सुद्धा केले होते. तिने एकदा एका भुकेल्या दत्तभक्ताला जेवण घातले होते. दत्तगुरु आपल्या भक्ताने केलेल्या अतिशय साध्या गोष्टीने सुद्धा लगेच प्रसन्न होतात. ते कारुण्यमूर्ती आहेत आणि अगदी लहानशा पुण्याचे फळ फार मोठे करून देतात. यमधर्माने तिला सांगितले, तू पुष्कळ पाप केले आहेस, परंतु एका दत्तभक्त ब्राह्मणाला जेवण घातल्यामुळे तुला महाफल मिळालेले आहे. श्री दत्ताने श्रीपाद श्री वल्लभ नावाने मानव रूपामध्ये अवतार घेतलेला आहे. त्यांच्या गणतीप्रमाणे त्या ब्राह्मण भोजनाचे महापुण्य तुला मिळाल्यामुळे तुझे पुण्य फार मोठे झाले आहे आणि तुझे पाप मात्र कमी करण्यात आलेले आहे. आता तू सांग की तू आपल्या पापाचे फळ आधी भोगणार की पुण्याचे. यावर तिने विचार केला की आपले पाप थोडे असले तर तेच आधी भोगलेले बरे, म्हणून तिने पापच आधी भोगणार असे सांगितले. त्यामुळे तिला सर्पाचा जन्म लाभला. इतरांना त्रास देण्याची तिची मनोप्रवृत्ती असल्यामुळे समोर दिसणाऱ्या सर्वांना या तिच्या वागण्यामुळे तिच्या पापाचे गाठोडे पुन्हा मोठे व्हायला लागले. वस्ता सापांचे 4 प्रकार आहेत. पहिल्या प्रकारचे साप कोणालाही त्रास न देता वायू भक्षण करून योग्यासारखे जगतात. दुसऱ्या प्रकारचे साप नेहमी माणसांच्या दृष्टिक्षेपापासूनच दूर राहण्याचा प्रयत्न करतात आणि अकस्मात मनुष्य प्राणी दृष्टीस पडला तर पळून जातात. तिसऱ्या प्रकारचे कोणाची सावली जरी पडली तरी क्रोधाने त्याला चावून मारतात. चौथ्या प्रकारचे साप मात्र कोणी कसलीही कळ काढलेली नसताना निष्कारण फणा काढून सर्वांना चावत सुटतात. सर्पयोनीत गेलेली ती वृद्ध रजोगुणी असल्यामुळे जवळपास येणाऱ्या सर्व माणसांना चावत होती. परंतु आता पूर्वजन्मीच्या त्या वृद्धेच्या पापाचे निराकरण व्हायची वेळ आली होती. श्रीपादांच्या कृपेमुळे ती पापातून व सर्पयोनीतून मुक्त होऊन पुण्य लोकांमध्ये गेली. सत्पात्री अन्नदानाचे फळ. श्री दत्त अल्पसंतुष्ट आहेत. दत्त नामस्मरण करणारा भुकेलेला सत्पान्न माणूस किंवा असह्य व्यक्तीला जेवण घातले असेल तर त्या अन्नदात्याला विशेष फळ मिळते. त्या अन्नाचा काही भाग अन्नरूपी देहामध्ये परिवर्तित होतो आणि त्यामुळे बुद्धी चित्त शुद्ध होऊन शरीरामध्ये मंगलप्रद स्पंदने निर्माण होतात. सृष्टीतील पदार्थांना व प्राण्याच्या मनाला आकर्षून घेण्याची शक्ती अन्नदात्याला मिळते. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून धनधान्य इत्यादी वस्तूंची समृद्धी होते. सृष्टीच्या सूक्ष्म स्पंदनांच्या नियमातूनच सृष्टीचे प्रतिपालन होते असे पळणीस्वामींनी सांगितले. श्रीपाद महिमा. श्री वल्लभांच्या फक्त नामस्मरणानेच लक्ष्मीची प्राप्ती होते. ज्यांना त्यांचे आशीर्वाद मिळाले त्यांचे नशीब काय वर्णावे. ज्यांच्या आशीर्वादाने 10 दिवसांपूर्वी पुरलेला माधव पुन्हा उठून तरतरीत झाला, त्याला जीवनदान दिलेल्या श्रीपादांची लीला काय वर्णावी. माधवाच्या शरीरामध्ये हळूहळू चैतन्य येऊ लागले. त्याने प्यायला पाणी मागितले तेव्हा पळणीस्वामींनी त्याच्या हातात तुपाने भरलेला पेला दिला. ते तूप 1 वर्षाचे जुने होते. माधवाने तूप प्यायला नकार देऊन
पाणीच मागितले तेव्हा पळणीस्वामींनी त्याचे समाधान करून सांगितले की तू आधी तूप पिऊन घे, त्यानंतर तुला पाणी देतो. माधवाने तूप पिऊन संपविल्यानंतर पळणीस्वामींनी प्रथम फळाचा रस आणि त्यानंतर पाणी प्यायला दिले. नागलोक वर्णन. माधव पुन्हा जिवंत झाल्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. आपला ध्यानस्थ स्थितीतील अनुभव सांगण्यास माधवाने सुरुवात केली. सूक्ष्म शरीर धारण करून मी कुरवपूरला पोहोचलो. श्रीपाशी वल्लभ अजानुबाहू आणि विशाल नेत्रधारी होते. त्यांच्या डोळ्यातून करुणा, अनुकंपा आणि प्रेम पाझरत होते. मी सूक्ष्म शरीर धारण केलेले असल्यामुळे इतर कोणालाही दिसत नव्हतं. श्री वल्लभांनी मला आज्ञा केली की कुरवपुरातील वारुळाच्या मध्यभागी जा. वल्लभांचे नामस्मरण करीत मी वारुळाच्या मध्यभागी असलेल्या भुयारामध्ये शिरलो. मी जमिनीपासून खूप खोल गेलो. आता मी पाताळ लोकांमध्ये आलो होतो. मी सूक्ष्म रूपात असल्यामुळे सूक्ष्म रूपातील सर्व जीव मला दिसत होते. तेथे विविध प्रकारचे असंख्य सर्प होते. ते सर्वच इच्छाधारी असले तरी सर्प रूपातच राहणे त्यांना जास्त प्रिय होते. मला तेथे अनेक प्रकारचे महासर्प दिसले. काही सर्पांच्या फण्यावर तेजस्वी प्रकाश फेकणारे मणी होते. काही सर्प योगमुद्रेत असल्याप्रमाणे फणा काढून मौनपणे बसले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेथील काही महासर्प वेदगान करीत होते आणि श्रीवल्लभ चिदानंद स्वरूपात तल्लीन होऊन ते गायन ऐकत होते. श्री दत्तात्रेय महात्म्य. माझ्या बाजूला असलेला एक महासर्प माझ्या बरोबर बोलू लागला. तो मला म्हणाला, श्री दत्तप्रभूंनी नेपाळ देशातील चित्रकूटमधील अनुसया पर्वतावर अनुसयेचा पुत्र म्हणून अवतार घेतला. सूक्ष्म रूप धारण करून ते निलगिरी शिखर, श्री शैल्य शिखर, शबरीगिरी शिखर आणि सह्याद्री पर्वत श्रेणीमध्ये संचार करतात. आकाश हेच त्यांचे वस्त्र असल्यामुळे ते दिगंबर म्हणून प्रख्यात झाले. सह्याद्रीमध्ये त्यांनी योगधारणा केली. नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथांना दत्तगुरूंनी क्रियायोगाचा उपदेश केला. खेचरी मुद्रेमध्ये बसलेल्या योगाच्या रूपामध्ये योगीराज ज्ञानेश्वरांना दर्शन दिले. दत्तगुरू देशकालातीत आहेत. त्यांच्याजवळ राहणाऱ्या आम्हाला भूत, भविष्य आणि वर्तमान सर्व एकच असते, कारण आम्ही कोणत्याही वेळी कोणत्याही काळात जाऊ शकतो. त्यामुळे आम्हाला सर्व वर्तमानच असते. दत्तात्रयाबरोबर अनघा लक्ष्मीचे दर्शन. जवळचाच आणखी एक सर्प सांगू लागला, वस्ता माधवा, माझ्या बरोबरचे हे सर्वजण सुद्धा ऋषी श्रेष्ठ आहेत. हजारो वर्षे या लोकांचे प्रतिपालन केल्यानंतर दत्तात्रेय गुप्त झाले. काही वर्षे त्यांनी नदी तळावर घालवली. नंतर ते पाण्यातून बाहेर आले. ते परत आल्यामुळे आम्हा अनुयायांना आनंद झाला. ते गुप्त रूपात आमच्यापासून दूर का राहत आहेत हे आम्हाला समजत नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा नदीमध्ये आश्रय घेतला आणि काही वर्षानंतर बाहेर आले. त्यावेळी त्यांच्या एका हातामध्ये मद्याचा पेला तर दुसऱ्या हातामध्ये 16 वर्षाची लावण्यमयी सुंदरी होती. मद्यपी आणि स्त्रीलोलूप व्यक्तीला देव समजून आम्ही आतापर्यंत उगाच त्यांच्या मागे मागे लागलो असे समजून सर्व काही विसरून जाण्याचा प्रयत्न आम्ही केला. दत्तगुरू अदृश्य झाले. त्यानंतर आमच्या डोक्यात प्रकाश पडला. मी तो पेला मद्याने नव्हे तर योगानंद रूपी अमृताने भरलेला होता. की तो पेला मद्याने नव्हे तर योगानंद रूपी अमृताने भरलेला होता आणि ती लावण्यवती कन्या म्हणजे श्री शक्ती रूपिणी अनघा लक्ष्मी होती. हे सर्व समजल्यानंतर आम्हाला घोर पश्चाताप झाला आणि त्यांनी परत यावे म्हणून आम्ही महाकठीण तप केले. आमच्यावर अनुग्रह करून श्री दत्तात्रयांनी पिठिकापूरमध्ये श्रीपाद श्री वल्लभ रूपात अवतार घेतला. श्री कुरवपूर महात्म्य. ज्या ठिकाणी नदीमध्ये बुडी मारून गुरुदत्त अदृश्य झाले होते तेच हे परमपवित्र कुरवपूर. त्यांनी जल समाधी घेतली आणि आम्ही आमच्या सूक्ष्म स्पंदनांनी सूक्ष्म लोकांमध्ये योग समाधी घेतली. कौरव पांडवांचे मूळ पुरुष कुरु महाराज यांना ज्या ठिकाणी ज्ञानोपदेश झाला ते पवित्र स्थळ म्हणजेच हे कुरवपूर. वस्ता माधवा, या कुरवपुराचे महात्म्य वर्णन करणे प्रत्यक्ष शेष नागाला सुद्धा असाध्य आहे. सदाशिव ब्रह्मेंद्राचा पूर्व वृत्तांत. श्री पळणीस्वामी म्हणाले, त्या महासर्पाने सांगितलेली गोष्ट ऐकून मी श्रीपाद श्री वल्लभांचा पद स्पर्श करून
त्यांना नमस्कार केला. श्री वल्लभांनी माझ्याकडे एक करुणापूर्व कटाक्ष टाकला आणि मला म्हणाले, वस्ता, पळणीस्वामी या माझ्या दिव्य भव्य स्वरूपाचे दर्शन अतिशय दुर्मिळ आहे. फक्त अतिभाग्यवान आणि पुण्यवान साधकांनाच हा योग लाभतो. आता तुझ्याबरोबर बोलता तो महासर्प येणाऱ्या शतकामध्ये ज्योतिरामलिंग स्वामी नावाने अवतरेल आणि ज्योती स्वरूपातच अंतर्धान पावेल. त्याचप्रमाणे तुझ्याबरोबर आधी बोललेला महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने काही वर्षाने अवतरेल आणि अनेक लीला दाखवेल. श्री पिटिकापूर हे मला अतिशय प्रिय स्थळ आहे. माझ्या पादुका सुद्धा पिटिकापूरमध्येच प्रतिष्ठापित होणार आहेत. मी जन्मलेल्या माता महागृहामध्येच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना व्हावयाची आहे. तू आता तेथे जा. तेथून पाताळ लोकात जाऊन तेथे तपश्चर्येत मग्न असलेल्या सर्पांना भेट, असे श्री वल्लभांनी मला सांगितले. वस्ता, माधवा, पिटिकापूरच्या सर्पांबद्दल मी तुला पुन्हा केव्हा तरी सांगेन. आता आम्ही स्नान करून ध्यान करूया. श्रीपाद वल्लभांची तशी आज्ञा आहे, असे सांगून पळणीस्वामी स्नानासाठी गेले. आम्ही सुद्धा स्नानासाठी गेलो. अशा प्रकारे अध्याय 3 संपूर्ण झाला. आणि तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.